नोव्हेंबरचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही. कारण काय? कधी येणार पैसे? संपूर्ण माहिती. तर नमस्कार लाडक्या ताईंनो, स्वागत आहे आपलं आपल्या पीटी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा जो 1500 रुपये जो हप्ता आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून मिळालेला नाही. बँकेत पैसे आले नाहीत, SMS नाही आणि त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडतोय की माझा हप्ता बंद तर झाला नसेल, मी अपात्र तर झाले नसेल, त्याचबरोबर पैसे कधी येणार? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी याच बाबतीत सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि हे पैसे मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे सुद्धा आपण सरळ आणि साध्या भाषेत आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. आणि आपण जर का या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून शेजारील बेल आयकॉन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचल जाईल. तर बघा, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्यांना दर महिन्याला आर्थिक मदत म्हणून 1500 रुपये दिले जाते. आजपर्यंत अनेक बहिणींना हप्ता नियमित मिळत होता, पण नोव्हेंबर महिन्यापासून काही बहिणींचे पैसे अडकले आहेत. म्हणजेच काही लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा जो हप्ता आहे, नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळाला, आणि काही लाडक्या बहिणींना आतापर्यंत जो नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आतापर्यंत मिळालेला नाही. आता हा प्रश्न आहे की सगळ्यांचा हप्ता थांबला आहे का? तर नाही, सगळ्यांचा हप्ता थांबलेला नाही. काही लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला आहे. तर याचे कारण जे आहे तर ते आपण पुढे बघणारच आहोत. तर बघा, आता आपण महत्वाची कारण एक समजून घेऊया. ज्या लाडक्या ताईंना आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, अशा लाडक्या ताईंनी ध्यान करून ऐकावं. आता आपण बघू कारण नंबर 1 बघू. इथे जे 4-5 जे कारण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊ. तर कारण नंबर 1 आहे, ज्या महिलांना हप्ता आलेला नाही त्या महिलांसाठी. कारण नंबर 1 आहे, EKYC पूर्ण नसेल. म्हणजे बऱ्याचशा खूप अशा महिला आहेत त्यांची बँक EKYC अपडेट नसते. म्हणजे कसं, आधार लिंक नसणे, बायोमेट्रिक फेल, किंवा त्या महिलांचं खूप जुनं अकाउंट असेल, अशा महिलांचा जो हप्ता आहे तो या नोव्हेंबर मध्ये त्या महिलांना हप्ता या ठिकाणी रिटर्न चालला जातो. तर त्यानंतर दुसरं कारण असं आहे, आधार आणि बँक अकाउंट मिसमॅच. म्हणजे नावात जर काही आपल्या त्रुटी असेल, म्हणजे नावात काही आपल्या मिसमॅच असेल, म्हणजे बघा नावात फरक असेल किंवा स्पेलिंग चुकलेला असेल किंवा आधार दुसऱ्याच्या खात्याला लिंक असेल, तर ह्या कारणाने सुद्धा आपला हप्ता थांबलेला असतो. तर त्यानंतर तिसरं कारण असं आहे, उत्पन्न किंवा पात्रतेत बदल. म्हणजे ज्यावेळेस आपली लाडकी बहीण योजना जी सुरू झाली होती त्यावेळेस सरकारने आपल्याला जी पात्रतेचे जे अटी व नियम आपल्याला सांगितलेच होते, बाबा उत्पन्न इतकं असावं किंवा 4 व्हीलर नसावे, अशा काही गोष्टी, बऱ्याचशा त्या गोष्टी त्यावेळेस आपल्याला सांगितल्या जातात. तर यामुळे काय होतं, सरकार तर आपल्याला पैसे पाठवते पण ते परत जातात. म्हणजे हे जे EKYC नसेल तर ते पैसे आपले जो 1500 रुपये जो हप्ता आलेला आहे तो आपला रिटर्न या ठिकाणी. कुटुंबाचं उत्पन्न वाढलेलं दिसतं, म्हणजे आपल्या कुटुंबाचं उत्पन्न आपल्याला वाढलेलं दिसलं तर तो त्या कारणाने सुद्धा आपला हप्ता थोड्या वेळासाठी त्या ठिकाणी थांबलेला असेल, किंवा सरकारी नोकरी अपडेट झाली असेल, त्याचबरोबर दुसऱ्या योजनेचा डेटा मॅच झाला असेल. म्हणजे आता ज्या बहिणी आहेत त्यांना 1500 रुपये मिळते, पण कोणत्या लाडक्या बहिणी मिळते की त्या लाडक्या ताईंनी अगोदर दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अशाच लाडक्या ताईंना 1500 रुपये जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी मिळतो. पण आता या ठिकाणी अपडेट जे होतं तर दुसऱ्या योजनेचा डेटा मॅच झाला, म्हणजे आपण अगोदर एखादी योजनाचा लाभ घेतलेला आहे, आतापर्यंत तिथं ते अपडेट नव्हता, त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत तो हप्ता त्या ठिकाणी मिळत होता. पण आता ते अपडेट झालं आणि तुम्ही ऑलरेडी त्या एखाद्या दुसऱ्या कुठल्याही योजनेचा हप्ता, म्हणजे श्रावण बाळ असो किंवा काय जे महिलांच्या ज्या योजना असतात त्याचा तुम्ही फायदा घेतलेला असेल अगोदर, आणि तो आत्ताच्या घडीला अपडेट झाला, तर त्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता या ठिकाणी थांबलेला आहे. तर त्याचबरोबर कारण नंबर 4 आपण या ठिकाणी जाणून घेऊ, सर्व्हर तांत्रिक अडचण. म्हणजे सध्या हजारो अकाउंट मध्ये एकाच वेळी ट्रान्सफर होत असते. म्हणजे सगळे जे काय अकाउंट असते त्या अकाउंट मध्ये एकाच वेळी पैसे सरकारकडून आपल्याला पाठवले जाते. त्यावेळेस कधी कधी काय असतं, काही जिल्हा म्हणा किंवा काही बँकाच्या ज्या शाखा आहेत त्याचं सर्व्हर जे असतं, इंटरनेटचं सर्व्हर जे असतं ते स्लो होऊन जातं. त्यामुळे तो हप्ता आपल्याला कधी कधी लेट मिळतो.
त्याचबरोबर काही बँक प्रोसेसिंगचा जो उशीर होतो, बँकेला जे आहे ना ते प्रोसेसिंग करावं लागतं, त्यामुळे तो त्यांना उशीर होतो. त्याचबरोबर जिल्हानिहाय पेमेंट, म्हणजे कधी कधी काय होतं, या जिल्ह्यात आज जाणार, दुसऱ्या जिल्ह्यात उद्या जाणार, असं एक 2-4 दिवस अशा कारणामुळे जो 1500 रुपये जो हप्ता आहे, त्या हप्त्याला आपल्या या ठिकाणी उशीर होत असतो. त्याचबरोबर कारण नंबर आपण 5 जाणून घेऊ. जिल्हानुसार हप्ता विवरण. लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे, सगळ्या महाराष्ट्रात एकाच दिवशी येत नाही. बघा, हा मुद्दा महत्वाचा आहे. लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे, तो सगळ्यांना महाराष्ट्रात एकाच दिवशी येत नाही. काही जिल्ह्यांना आधी, काही जिल्ह्यांना नंतर, तर काही जिल्ह्यांना अजून नंतर, अशा अशा टप्पेवारी जिल्ह्यानुसार तो हप्ता त्या ठिकाणी वरतून आपल्याकडे फॉरवर्ड केला जातो. तर आता बरोबर, आता काही महिलांच्या मनात विचार येत असतील की बाबा आता मला यावेळेचा हप्ता आलेला नाही, तर मग कधी येणार आहे? आता आता बघा, हा जो प्रश्न आहे हा अति महत्वाकांक्षी प्रश्न आहे. माझे पैसे कधी येणार आहेत हे तपासण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे तुमच्या गावचा तुमचा जो मागचा हप्ता आला होता का, हे सुद्धा आपल्याला तपासणं महत्वाचं आहे. तुमचं बँक अकाउंट चालू आहे का, हे सुद्धा आपल्याला तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आधार बँक लिंक आहे का, हे सुद्धा तपासणं महत्वाचं आहे. कोणताही SMS रिजेक्शन आला आहे का, म्हणजे बघा, ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत होते, पण काही कारणास्तव त्या लाडक्या बहिणी त्या लाडकी बहीण योजनेतून वगळल्या आहेत, त्यांना असा एक आपल्याला टेक्स्ट मेसेज येतो की रिजेक्शन म्हणून असा एक मेसेज येतो. तो मेसेज सुद्धा आपल्याला आपल्या मोबाईलच्या इनबॉक्स मध्ये चेक करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तर आता बघा, जर मागचा हप्ता आला असेल आणि अकाउंट चालू असेल, तर पैसे येण्याची शक्यता ही 100% आहे. कसं आलं का तुमच्या लक्षात? मागचा जो हप्ता आहे, मागील महिन्याचा जो हप्ता आहे, तो तुम्हाला आला, फक्त याच महिन्याचा तुम्हाला आला नाही, तर तुम्हाला 100% याही महिन्याचा हप्ता येणार म्हणजे येणार. फक्त कसं आहे, जिल्हा वाईज किंवा थोडंसं काही कारण असतो, थोडा बहुत उशीर होऊ शकतो. तर आपल्याला हे जो हप्ता आहे हे लवकर मिळवण्यासाठी काय करायचं आहे, आता आता हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेऊ. आता लक्ष देऊन ऐका. हे 5 कामं जे आहे, जे पुढील 5 कामं आहे, ते तुम्हाला अत्यावश्यक करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, बँकेत जाऊन KYC तुमची अपडेट आहे की नाही ते चेक करायचं आहे. अपडेट असेल तर काही अडचण नाही, अपडेट नसेल तर अपडेट करून घ्यायची आहे. त्यानंतरचं दुसरं कारण आहे, आधार आणि बँक लिंक आहे का, हे सुद्धा तुम्हाला तपासायचं आहे. त्यानंतर तिसरं जे कारण आहे, बँक खातं रॉमॅट नसेल तर याची खात्री सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर चौथं जे कारण आहे, ग्रामसेवक किंवा CSC सेंटरला जाऊन याबाबतची आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे. त्यानंतर जे 5वं जे कारण आहे, हे आपल्या त्या लाडकी बहीण योजनेची एक हेल्पलाईन नंबर आहे, त्यावरती सुद्धा आपल्याला या महिन्याचा हप्ता आला नाही याची तक्रार सुद्धा आपल्याला त्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून आपल्याला त्या ठिकाणी तक्रार त्याची नोंदवायची आहे. हे केल्याच्या नंतर तुम्हाला पुढच्या लिस्टमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. तर त्याचबरोबर जी सध्याची जी माहिती आहे ती अशी आहे की हप्ता बंद झालेला नाही, अजूनपर्यंत कुठल्याही महिलेचा हप्ता बंद झालेला नाही. टप्प्याटप्प्याने आपल्याला पैसे जमा होत आहेत. उशीर झालेल्यांचे जे हप्ते आहे ते पुढील तारखांना येऊ शकतात. म्हणजेच आज नाही आला तर घाबरायची गरज नाही, पण तपासणी करणं खूप गरजेचं आपल्याला या ठिकाणी आहे. तपासणी करून आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे आपण सांगितलं त्यानुसार. तर बघा, नोव्हेंबरचा जो लाडकी बहिणीचा हप्ता न आल्यामुळे भीती बाळगायसारखं काहीही कारण नाही. योग्य माहिती घ्या, अफवावर विश्वास ठेवू नका, तुमचं कागदपत्र अपडेट ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या बहिणीला, आईला, शेजाऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करा. तर नक्कीच व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तुमचा हप्ता आला की नाही आला. तर भेटूया युजफुल माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.